म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्मांनो, एके दिवशी कुंभमेळा भरला होता. हरिद्वारला हरीचं पर्व लागलं होतं. त्यात सगळे गिरी, पुरी, नागा, कानफाडे आणि वैष्णव. वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक, सद्गुण विष्णूचे. नागा, कानफाडे हे नाथ. गिरी, पुरी हे सगळे शंकराचे उपासक, तमोगुणी. तिथेच गेले होते स्नान करण्यासाठी. जेव्हा आंघोळीचा टाईम आला, वेळ आली, पर्वाची वेळ झाली, तेव्हा सगळे आपापल्या जथ्यामध्ये निघाले. गिरी वेगळे, पुरी वेगळे, नागा वेगळे, वैष्णव वेगळे हे आपापल्या समुदायात एकत्र आले. तिथून स्नानासाठी निघाले. प्रथम नागा, साधू, तमोगुण उपासक तिथे नदीकाठी पोहोचले, हरिपर्वासाठी पोहोचले. पाठीमागून वैष्णव, श्री सतगुणाचे उपासक, विष्णूचे उपासक आले. त्यांनी नागपंथी यांना सांगितले की तुम्ही नंतर स्नान करा, आम्ही श्रेष्ठ आहोत, तर सगळ्यात आधी आम्हीच स्नान करू. नागपंथींनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी आणि वैरागी आहोत, आम्ही शरीरावरती वस्त्र देखील ठेवत नाही, आम्ही निरीच्छ आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. तेव्हा विष्णूचे उपासक, सद्गुण उपासक म्हणाले, अरे माथे फिरूंनो, तुम्ही कसले सर्वश्रेष्ठ? पशुसारखं निर्वस्त्र हिंडता, शौचाचे हात देखील धूत नाहीत, असे गलिच्छ तुम्ही बाहेर जा, आम्हीच आधी स्नान करणार, आमच्या नंतर तुम्ही स्नान करा. आता नागपंथीय अतिशय उग्र झाले आणि मग काय, लठ्ठालठ्ठी, धक्काबुक्की, मारामारी, जसे काही पशूच तुटून पडलेत एकमेकांवरती. आणि मग तलवारी काढल्या, तीर मारले, कट्यारी काढल्या आणि भोसकल्या. 25,000 त्रिगुण उपासक. अरे रे रे, हे 25,000 तिथे आपापसात भांडून मेले. राक्षस, दूषित कर्म. अरे रे, राक्षस म्हणतात, तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बधावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या वाजा तेग चलावे हैं. आता तीर, तलवार, कट्यार, सुरे म्हणजेच कटारी वापरून एकमेकांना भोसकले. हे हरीचं पर्व आहे, पण देवाला घाबरतही नाहीत आणि देवाबद्दल प्रेमही नाही. जर हे देवाचं पर्व आहे तर तिथे एकमेकांना मारून घ्यायची काय आवश्यकता होती? हे पण नकली काम आहे. तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बधावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या वाजा तेग चलावे हैं. तेगी म्हणजे तलवार. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साधक आवे हैं. और जो जन उनके दर्शन को जावे उनको भी नरक पठावे हैं. आता या तिन्ही गुणांना गीताजींनी म्हटलंय की या तिन्ही गुणांच्या उपासकांना, रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमगुण शिवजींच्या उपासकांना, राक्षस स्वभावाला धारण केलेले, मनुष्यात नीच आणि दूषित कर्म करणारे मूर्ख म्हणलेले आहे. आणि हेच परमात्मा म्हणत असत. तर पुण्यात्मांनो, गीतेच्या 7व्या अध्यायातील 12 ते 15 श्लोक आपण वाचले. तर गीतेचा ज्ञानदाता म्हणतो 16व्या, 17व्या आणि 18व्या श्लोकात की माझी साधना करणारे 4 प्रकारचे आहेत: अर्थार्थी, आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्थ हे आहेत की जे आपल्यावरील संकट निवारणाकरता वेदांच्या मंत्रानेच अनुष्ठान करतात. त्यांचे कार्य तिथपर्यंत सीमित आहे. कोणाला जंतरमंतर केलं, कोणाला घाला घातला की ते अशा गोष्टी करतात. आणि अर्थार्थी असे आहेत की जे अर्थार्जनासाठी, धनप्राप्तीसाठी वेदांच्या मंत्रानेच अनुष्ठान करतात.
इतर कुठल्याही ग्रंथांचा आसरा ते घेत नाहीत. ते देखील ब्रह्म उपासक आहेत. आणि तिसरे आहेत जिज्ञासू. घरातून बाहेर पडतात परमात्म्याच्या शोधात आणि संत महात्म्यांकडून थोडीफार ज्ञानप्राप्ती करून वक्ते बनतात, हे जिज्ञासू. ते तिघच्या तिघ युसलेस मानले जातात. अर्थार्थी व जिज्ञासू. आणि चौथे जे ज्ञानी आहेत ते मला फार अतिप्रिय आहेत. कारण ज्ञानी लोक ते आहेत ज्यांना समजून जातं की मनुष्याचा जन्म सारखा मिळत नाही आणि मनुष्य जन्म घेऊन भक्ती केली पाहिजे. त्यांना हे पण उमगून जातं की केवळ एकाच परमात्म्याची पूजा केली पाहिजे, सर्व देवदेवतांची नाही, अन्य देवतांची नाही, एकाच परमात्म्याची पूजा केली पाहिजे. आता ब्रह्म सांगतो, हा गीतेचं ज्ञान सांगणारा, की ते मला अतिप्रिय आहेत. त्यांना मी प्रिय आहे. परंतु त्यांना संपूर्ण ज्ञानप्राप्ती न झाल्यामुळे, तत्वदर्शी संत न मिळाल्यामुळे ते आपणहूनच निष्कर्ष काढतात. जसं आपण आता देवीबद्दल ऐकलं, ब्रह्मज्ञानाबद्दल ऐकलं, नारद आणि व्यासजींबद्दल ऐकलं, विष्णूचं ऐकलं, ते आपणहून असा निष्कर्ष काढतात की ते महिमा तर गातात परम अक्षर ब्रह्मची आणि नाम जप करतात सुप्रीम पॉवर समजून ब्रह्मची, ओमची. आता इथे तर काळ असं सांगतो की हे ज्ञानी आत्मा आहेत, नेक आत्मा आहेत, जे चौथ्या प्रकारात मोडतात. पण हे माझ्या अनुत्तम म्हणजेच अश्रेष्ठ साधनेत अडकून राहतात. यांना तत्वदर्शी संत मिळाले नाहीत. आता पुण्यात्मांनो, उत्तम म्हणजे काय असतं? श्रेष्ठ. तुम्ही चौथीतल्या बालकाला सुद्धा विचारा की उत्तम म्हणजे काय असतं? श्रेष्ठ. आणि अनुत्तम जे श्रेष्ठ नाहीये, व्यर्थ, वाईट. आता गीता अनुवादकर्त्यांनी काय करून ठेवलंय ते बघूयात. 7वा अध्याय. आता आपण 15 पर्यंत वाचलं. 16व्यात आहे की हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी आणि जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला पूजतात. ही ब्रह्मसाधना हे करतात. 17व्यात म्हटलं आहे की त्यांच्यात व माझ्यात नित्य एकच भाव असतो. अनन्य प्रेम भक्ती व ज्ञानी भक्तच. जो ज्ञानी भक्त तो अतिउत्तम आहे. कारण तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला तो अत्यंत प्रिय आहे. 18व्यात काय म्हटले आहे? उदारा सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्मा, ज्ञानी आत्मा एवं मे मतम. माझ्या विचारामध्ये हे सर्व ज्ञानी आत्मा आहेत. उद्दार चांगले आत्मे आहेत. आस्थित सही युक्तात्मा माझ्यातच लीन आत्मा आहे. माझ्यावरच आश्रित आहेत. माम एवं अनुत्तमाम गतिम माझ्या अश्रेष्ठ साधनेतच अडकून आहेत. कारण त्यांना हे आहेत तर उद्दार पण माझ्या अश्रेष्ठ गतीमध्ये अडकून पडतात. माझ्यासारख्या अश्रेष्ठ गतीमध्येच हे आश्रित आहेत. हे सर्व उद्दार आहेत. हे थोडंसं त्यांनी फिरवून सांगितलंय. हे सर्व उद्दार आहेत, परंतु ज्ञानी तर माझे साक्षात स्वरूप आहेत. याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्मा एवमेम मतम. हे सर्व ज्ञानी आत्मा सगळे आहेत तर उद्दार, पण हे माझं मत आहे. हे सर्व आश्रित आहेत. माम म्हणजे माझे वाली. युक्त युक्तात्मा लीन आहेत, माझे वाली आहेत, माझ्यावर आश्रित आहेत आणि माझी गती अश्रेष्ठ आहे. आता यांनी काय म्हटलंय? हे सर्व उद्धार आहेत, परंतु ज्ञानी तर माझे स्वरूप आहेत, पण नाही, हा उद्धार आत्मा आहे असं माझं मत आहे. गीतेचा ज्ञानदाता म्हणतो. कारण हा आहे मदभक्त, मनबुद्धी असलेला ज्ञानी भक्त. आता बघा, अनुत्तमाम म्हणजे अतिउत्तम करून टाकलं इथे. आता हे तुझे गजब आहे. अनुतमाम, अनुतम गती म्हणजे अश्रेष्ठ गती. अतिव्यर्थ गतिरूप माझ्यात. गती म्हणजे माझ्यात असलेल्या गतीवर आश्रित आहेत, स्थित आहेत. आता पुण्यात्मांनो, आता इथे त्यांनी पूर्णतः अनर्थ केलाय. कारण हे श्रीकृष्णाच्या वरती कोणालाच मानत नव्हते.
आणि त्यांनी असेच मानले आहे की श्रीकृष्णानेच ज्ञान सांगितले आणि श्रीकृष्णातच सर्वोच्च शक्ती आहे, जेव्हा की गीतेचा ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात म्हणतो की हे अर्जुना, तुझे आणि माझे बरेच जन्म झालेले आहेत, हे तर नाशवंत आहेत. आता पुण्यात्मांनो, 20, 21, 22, 23 मध्ये पुन्हा या 3 गुणांच्या देवतांना ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या पूजेला क्लिअर केलेलं आहे. किती करता कामा नये. हे बघा, अध्याय क्रमांक 7च्या पुन्हा 20, 21, 22, 23. 20 मध्ये म्हटलेलं आहे, त्या अशा लोकांच्या इच्छेद्वारा ज्यांचे ज्ञान हरण केले गेलेले आहे. हे 15 पासून पुन्हा सुरू होते. हे बघा, 15व्या श्लोकापासून पुन्हा प्रारंभ होत आहे. मायेने ज्यांच्या ज्ञानाचा पराभव केलेला आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश पर्यंत ज्यांची बुद्धी सीमित आहे, याच्या पुढे जात नाही. राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख मला पूजत नाहीत. आता याच्याशी संदर्भ घेऊन 7व्या अध्यायाचा हा 20वा श्लोक आहे. त्या त्या भोगांच्या कामनेद्वारा ज्यांच्या ज्ञानाचे हरण झालेले आहे, ते आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन त्या त्या नियमाला धारण करून या अन्य देवतांना म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांना पूजतात, अर्थात त्यांचं पूजन करतात. हे घ्या, 21व्या मध्ये लिहिलेलं आहे. जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजू इच्छितो, त्या त्या भक्ताच्या श्रद्धेला मी त्याच देवतेप्रती स्थिर करतो. 22व्या मध्ये लिहिलंय. तो पुरुष, ती व्यक्ती त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून माझ्याद्वाराच विधान केले गेलेले ते इच्छित भोग निस्संदेहपणे प्राप्त करतो. आता पुढे 23व्यात स्पष्ट केलेलं आहे की परंतु की त्या अल्पबुद्धीवाल्यांचे, मंदबुद्धीवाल्यांचे, बुद्धिहीनांचे ते फलनाशवान आहेत. देवतांचे पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात. मदभक्ता म्हणजे माझा भक्त हे त्यांनी घालून दिले. कितीही पूजले तरी अंतिमतः माझा भक्त मलाच प्राप्त होतो. तर पुण्यात्मांनो, तुम्हाला अजून दाखवतो. अध्याय क्रमांक 9चे श्लोक 20 पासून 23 पर्यंत. 9वातला हा 20वा आहे. तिन्ही वेदांमध्ये, यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेदामध्ये अथर्ववेद जो आहे तो वेगळा आहे. त्यात सृष्टीरचनेचे अधिक ज्ञान आहे. या तिन्ही वेदांमध्ये विधान केलेले ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे भक्तीच्या समान वेद आहेत. या तिन्ही वेदांमध्ये विधान केलेले सकाम कर्म करणारे, सोमरस पिणारे, पापरहित पुरुष मला यज्ञांद्वारा पूजून स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात. ते आपल्या पुण्याच्या फळानुसार स्वर्गलोकाला प्राप्त होऊन स्वर्गामध्ये दिव्य देवतांचे भोग भोगतात. 21 मध्ये बघा काय म्हटलंय. आता ते हे 21 आहे. ते त्या विशाल स्वर्गलोकाला भोगून पुण्य क्षीण झाल्यावर मृत्यूलोकाला प्राप्त होतात. अशा प्रकारे स्वर्गाचे साधनरूप तिन्ही वेदांमध्ये म्हटलेल्या सकाम कर्मांचा आश्रय घेणारे आणि भोगांची कामना करणारे पुरुष पुन्हा पुन्हा येण्या जाण्याच्या गतीला प्राप्त होतात. म्हणजेच पुण्याच्या प्रभावामुळे स्वर्गात जातात आणि पुण्य क्षीण झाल्यावर मृत्यूलोकात येतात. आता 22व्यात काय लिहिलंय. जे अनन्य प्रेमी भक्तगण माझ्यासारख्या परमेश्वराचे निरंतर चिंतन करून निष्काम भावनेने पूजतात, ते नित्य निरंतर माझे चिंतन करणाऱ्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आता 23 मध्ये तर त्यांनी कमालच केली. हे अर्जुना, तरी सुद्धा श्रद्धेने युक्त जे सकाम भक्त आहेत, सकाम नाही, हे जे भक्त आहेत जे वर वर्णित केलेले आहेत, जे अन्य देवतांना पूजतात, ते सुद्धा माझेच पूजन करतात. अर्थात सांगायचे तर की त्या भगवंतांची पूजा मानून ते भगवंताचीच भक्ती करतात, परंतु त्यांचे ते पूजन अविधीपूर्वक म्हणजेच अज्ञानपूर्वक आहे.
पुढे 25व्यात म्हटले आहे की देवतांचे पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांचे पूजन करणारे पितरांना प्राप्त होतात, आणि भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतात, आणि माझे पूजन करणारे भक्त मला प्राप्त होतात. आता पुण्यात्मांनो हे बघा, इथे परत बघूयात की त्या अल्पबुद्धीवाल्यांना हे अर्जुन, हे 9व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटले आहे, हे अर्जुना, जरी श्रद्धेने युक्त जो सकाम भक्त आहे, सकाम नाही, ते जे भक्त आहेत, जे दुसऱ्या देवतांचे पूजन करतात, जे ब्रह्मा विष्णू महेश यांना पूजतात, परंतु त्यांचे ते पूजन अविधीपूर्वक, अज्ञानपूर्वक, शास्त्राच्या विरुद्ध आहे. आणि पुण्यात्मांनो, 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात स्पष्ट केलेले आहे, 23वा श्लोक, जो शास्त्रविधीचा त्याग करून आपल्या इच्छेने मन मानेल तसं आचरण करतो, त्याला ना त्याला सिद्धी प्राप्त होते, ना परमगती, आणि सुखही नाही. 24व्यामध्ये म्हटले की त्यामुळे तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये शास्त्रच प्रमाण आहे. हे जाणून तर शास्त्रविधीने नियत कर्मच करण्यायोग्य आहे, म्हणजे इतर करता कामा नये. आता बघा 17व्यात काय विचारले आहे, तोंडफाट ठेवलेले आहे. यात गीतेचे कर्मानुसार ज्ञान आहे. पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारले, हे कृष्णा, जो मनुष्य शास्त्रविधीचा त्याग करून श्रद्धेने युक्त देवादिकांची पूजा करतात, म्हणजे अन्य देवांची पूजा करतात, शास्त्रविधींचा त्याग करून मनमानी करतात, आणि त्यांची स्थिती मग कोणती, सात्विक, राजसी का तामसी आहे. नंतर विचारलं आहे, आता यात असे विचारले आहे की जे शास्त्रविधीचा त्याग करून साधना करतात त्यांची गती काय. आता तुम्ही बघा, या 17व्या अध्यायात 5व्या श्लोकात म्हटले आहे, ती अशी माणसे जी शास्त्रविधी रहित आहेत, केवळ मनात कल्पिलेल्यानुसार घोर तपाला तपतात, जे मनमानी साधना करतात, दांभिकपणा आणि अहंकाराने युक्त, कामना आणि आसक्ती बळाच्या अभिमानाने युक्त आहेत. त्यांना कसे सांगितले आहे, तर शरीर रूपाने स्थित भूतसमुदायाला आणि अंतःकरणात स्थित माझ्यासारख्या परमात्म्याला सुद्धा आता क्रश करणारे आहेत, दुखी करणारे आहेत. त्या अज्ञानी लोकांना असुर स्वभावाचे जाणा. आता पुण्यात्मांनो, आता या गीतेचा निष्कर्ष निघालेला आहे, आणि गीतेच्या सकट अध्यायाच्या पहिल्या मंत्रात म्हटलेले आहे की ह्याचे ज्ञान तुला सांगीन. ह्याला जाणून घेतल्यानंतर काहीही जाणून घेणे पुन्हा शिल्लक राहत नाही. आता बघा, गीतेच्या अध्याय क्रमांक 7 पहिल्या मंत्रात, अध्याय क्रमांक 7 सप्तमाध्यायामध्ये, हे पार्थ, माझ्या प्रेमाने आसक्त चित्त माझ्या अधीन होऊन योगमध्ये लागलेला, ज्या प्रकारे संपूर्ण विभूती, बल आणि ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचे आत्मरूप मला संशयरहित जाणवेल, ते ऐक. दुसऱ्या, मी तुझ्यासाठी या विज्ञानासहित तत्वज्ञानाला संपूर्णपणे सांगेन, ज्याला जाणून घेतल्यानंतर पुन्हा काहीही जाणून घेणे शिल्लक राहत नाही. तर पुण्यात्मांनो, हे म्हटले जाते की ब्रह्मा विष्णू महेश हे अजरामर आहेत, यांचे कोणी आई वडील नाहीत, हेच सर्व काही आहेत, सर्वस्व आहेत. तर पुण्यात्मांनो, हे जेवढे हिंदू धर्मातील ब्राह्मण, गुरु, ऋषी, महर्षी होते आणि वर्तमानात आहेत, ते सर्व अज्ञानी होते. हे धार्मिक शिक्षक म्हणून घेत होते, परंतु आपल्या अभ्यासक्रमाशी परिचित नव्हते. तर हे जे शिक्षक आपल्या अभ्यासक्रमाशी परिचित नाहीयेत, आपल्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिलेल्या विवरणाशी परिचित नाहीयेत, तो टीचर चांगला नाही, तो ठीक नाही, ते अध्यापक चांगला नाही, तो विद्यार्थ्यांचा नाशक आहे, त्यांच्या आयुष्याला वाया घालवत आहे. ठीक असेच आचरण, असाच व्यवहार आजपर्यंतच्या हिंदू गुरूंचा होता आणि आहे. आता या दासावर कृपा केली आहे परमेश्वराने, या यथार्थ ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याची, आणि यात तेच
अज्ञानी गुरुलोक तुम्हाला भ्रमित करतात की रामपाल खोटं बोलत आहे. असंच परमेश्वर कबीरजींसोबत केलं होतं या लोकांनी. आजपासून 600 वर्षांपूर्वी अंदाजे 1398 ते 1518 पर्यंत हीच लीला करून गेले होते, हेच तत्वज्ञान समजावून गेले होते. आणि हाच दास आपल्याला सांगत आहे आणि सगळ्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाणित केलेले आहे. त्यावेळेसचे ब्राह्मण, गुरु, ऋषी जे कोणी आपली रोजची दिनचर्या चालवत होते परमात्म्यापासून अतिशय खिन्न झाले आणि संपूर्ण समाजाला परमेश्वराचा विरोधी बनवलं होतं. की कबीर तर अशिक्षित आहे, की हा खोटा आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल ही खोटी माहिती सांगतो, की हा वेद गीता आणि पुराणांपासून परिचित नाहीये, कारण याला अक्षर ज्ञान नाहीये, कारण हा संस्कृत भाषा जाणत नाही. त्यावेळेस जे आपले पूर्वज होते ते भोळे होते, अशिक्षित होते. त्यांनी या चतुर लोकांची, या गुरूंच्या गोष्टींना मानले की कबीरजी शिक्षित नाहीयेत, त्यामुळे ते वेदांपासून आणि गीतेच्या ज्ञानापासून अपरिचित आहेत. आणि ते गुरुलोक जे संस्कृत जाणतात, सगळे शास्त्र संस्कृत भाषामध्ये लिपिबद्ध आहेत, यांच्यामुळेच त्यांची डाळ गळली. हे संस्कृत बोलत राहिले तर पुण्यात्मांनो, परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर देवजी स्वतः परमेश्वर होते. ते संस्कृत भाषेशी जाणून बुजून अपरिचित दाखवत होते. ते तर सगळ्याच भाषांना जाणत होते. म्हणूनच त्यांनी त्याला गुपित ठेवलं होतं की येणाऱ्या काळामध्ये जे परमात्म्याला आता खोलायचा होता भेद, हे अज्ञानी जे मध्ये अडथळे निर्माण करतात. कबीरजी पण शिक्षित होते की ज्यांनी वेदांना आणि गीतेला जाणून घेतलं होतं, पण नाही. तर म्हणायचा अर्थ असा आहे की कबीर परमेश्वर 600 वर्षांपूर्वी आपल्याला हेच ज्ञान देत होते, तेच ज्ञान जो दास आपल्यासमोर आज देत आहे. तर ते अज्ञानी म्हणत होते की तो विद्वान नाहीये, त्याला संस्कृत भाषा येत नाही. संपूर्ण समाजाने मानले होते की कबीर अविद्वान आहे. वेद म्हणतात की ही परिभाषा विद्वान आणि अविद्वानाची होत नाही. एक ज्ञान अक्षर शिकले, जसे कोणी आज एक संस्कृत भाषा शिकली, तो इंग्लिशमध्ये अविद्वान आहे, तो पंजाबीमध्ये अविद्वान आहे. एका संस्कृत भाषेच्या जाणण्याने विद्वान आणि अविद्वान होत नाही. विद्वान तो असतो की जो परमात्म्याचे तत्वज्ञान जाणून घेतो. आणि ते विद्वान परमेश्वर कबीर देवजी होते. परमात्मा म्हणतात, सटदल उवाबाई बगदा. या कुवाबाई भक्त्याला काही ज्ञान नाहीये, भ्रमित करतायत, पूर्ण मानव जातीला बर्बाद करतायत. तर पुण्यात्मांनो, या प्रकारे आपण तर परमात्मा सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणींना, जे त्यांनी स्वतः येऊन कबीर देवाच्या रूपामध्ये, दानक कबीर रूपामध्ये, जुलाहा कबीर रूपामध्ये येऊन बनारसमध्ये सांगितलं. धरमदास साहेबांनी त्यांच्या प्रिय आत्म्यांनी ज्यांना परमात्मा भेटले होते त्यांनी लिपिबद्ध केले. त्याच्या आतमध्ये हे एक विशेष रहस्य आहे आणि सर्व ज्ञान प्रमाणित आहे. सर्व प्रकारचे यज्ञ कोणते करायचे, कोणते करायचे नाहीत, आणि कोणती साधना खरी आहे हे स्पष्ट लिहिलेलं आहे. आज या दासाकडे हा सर्व मसाला उपलब्ध आहे. त्या जडीबुटी या दासाकडे उपलब्ध आहेत, ज्यामुळे जन्म आणि मृत्यूचा रोग नाहीसा होऊ शकतो आणि कायम आपण सतलोकामध्ये जाऊन सुखी राहू शकतो. त्याला प्राप्त करा आणि आपले कल्याण करा. बोलो सतगुरुदेव की जय. गीतेनुसार तीर्थ, व्रत, तर्पण आणि श्राद्ध कार्य केल्यामुळे कुठला फायदा आहे की नाही? और आइए अब जानते हैं शारदा द्वारका पीठ तथा ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती जी महाराज के विचार। गीतानुसार तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ होता है? ये सब के सब मनुष्य के मन की संकीर्णता को दूर करने वाले हैं। अगर आप अपने भोजन में से कुछ अन्य प्राणियों को भी दे रहे हैं, अतिथि का सत्कार कर रहे हैं, तो ये आपके हृदय की संकीर्णता को दूर करने वाला है। अभी आपने सुने शारदा द्वारका पीठ तथा ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती जी महाराज के विचार। और आइए अब जानते हैं पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार। तो शंकराचार्य जी गीता के अनुसार तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ है?
यह शास्त्र विधि मुत्सृज्य वर्तते कामकारता न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम। भगवान श्री कृष्णचंद्र का यह वचन है। गीता तो शास्त्र की ओर संकेत करती है। विवाह पद्धति गीता में थोड़े है, यज्ञ पद्धति थोड़े है, श्राद्ध पद्धति थोड़े है। गीता संकेत करती है कि मनवादी स्मृतियों को, वेदादि शास्त्रों को प्रमाण मानकर अपने कर्तव्य का निश्चय करना चाहिए। ठीक है, तो श्राद्ध का समर्थन है, तर्पण का समर्थन है। पहले अध्याय में ही अर्जुन ने चिंता व्यक्त की है कि कहीं पिंडोदक क्रिया लुप्त न हो जाए। और भगवान श्री कृष्ण ने स्वर्ग का वर्णन किया है। क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंति ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था। इसलिए गीता को श्राद्ध, तर्पण, जो कुछ शास्त्र सम्मत विधा है सब मान्य है। गीता के नाम पर हम श्राद्ध, तर्पण इत्यादि का निराकरण नहीं कर सकते। अभी आपने सुने आदरणीय पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार। और आइए अब जानते हैं आदरणीय श्री माधवाचार्य महाराज जी के विचार। तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से कोई लाभ है या फिर नहीं गीता के अनुसार? बहुत बड़ा लाभ है। तीर्थ करेंगे तो पापों को क्षय होगा। तर्पण श्राद्ध करेंगे तो पितरों का उद्धार होगा, तो उससे लाभ है। अभी आपने सुने आदरणीय श्री माधवाचार्य महाराज के विचार। और आइए अब जानते हैं श्रृंगेरी पीठाधीश्वर श्री भारती तीर्थ जी महाराज के विचार। तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ है? वो तो शास्त्र के कहे गए कर्म हैं, इसलिए शास्त्रोक्त कर्मों का आचरण से मनुष्य को उत्तम गति प्राप्त होती है। अभी आपने सुने पवित्र हिंदू धर्म के आदरणीय सर्वशीर्ष शंकराचार्य के विचार। और आइए अब जानते हैं जगत गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के विचार। काय सांगत आहेत परमात्मा? प्रेत शिला पे जा बिराजे पितरों पिंड भराई, बोड़ श्राद्ध खान को आए ये काग भये कल माही। परमात्मा म्हणत आहेत प्रेत शिला पे जा विराजे, म्हणजे भूत बनून, म्हणजेच चुकीची साधना करून, आणि मग पितरों पिंड भराई, आणि मग श्राद्ध घातले, आणि ते श्राद्ध खायला सगळे कावळे होऊन आले। तर पुण्यात्मांनो, हे श्राद्ध घालतात, तर आता हे कुठून घेतले यांनी हे जुगाड? जेव्हा वेदांमध्ये सुद्धा श्राद्ध घालायला मनाई केलेली आहे। ही सर्व तर भूतपूजा आहे। भूत पूजल्यानंतर भूतच बनणार। गीता अध्याय क्रमांक 9च्या 26व्या श्लोकामध्ये म्हटलेले आहे की जे भूताला पूजणार ते भूत होणार, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होणार, देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होणार आणि त्यांचे दास होणार, आणि जर माझी पूजा केली तर मला प्राप्त होणार। गीतेमध्ये तर पितृपूजा, भूतपूजा, तेरावा या सगळ्या गोष्टींना मनाई केली। अस्थि उचलणे आणि मोक्ष मिळवण्यासाठी गंगेमध्ये टाकणे या सगळ्या शास्त्राच्या विरुद्ध साधना आहेत, वेदांच्या विरुद्ध साधना आहेत। हे नाही केलं पाहिजे। या धर्मगुरूंनी तर आपली दिशाभूल केली आहे या सगळ्या गोष्टींनी, की म्हणे श्राद्ध घाला, तेरावा पूजा। तर पुण्यात्मांनो, परमात्मा असं म्हणतात, रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया। रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया। अपने लला के बाल उतरवावे देख के चीना लग जइया। एक आजी घेऊन जाते आपल्या नातू किंवा नातीला त्यांच्या देवीच्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या इच्छित दर्शनी स्थळी घेऊन जातात, आणि तिकडे एक न्हावी बसलेला असतो। तर अज्ञानी धर्मगुरूंनी आपल्याला हा सल्ला दिलाय की आपल्या मुलाबाळांचे पहिले केस हे देवी देवतांच्या स्थळीच काढले पाहिजे। आता ती म्हातारी जाते आपल्या नातू किंवा नातीला घेऊन आपल्या सुनेसोबत, आणि तिकडे न्हावी बसलेला असतो। त्याच्या इथे जाऊन ती म्हातारी त्या न्हाव्याला म्हणते की बाबा, माझ्या नातवाचे केस काप। आता जर बाहेर 5 रुपयामध्ये न्हावी केस कापत असेल आणि त्या पवित्र स्थळी त्याचेच तो 10 रुपये घेईल, कारण तो म्हणेल की माझ्याशिवाय इथे कोणी कापणारा नाहीये। तो दुप्पट पैसे घेईल तरी ती म्हातारी म्हणेल की काप बाबा कसे तरी।
आणि ती म्हातारी त्या न्हाव्याला सांगेल की बाबा, माझ्या नातवाचं खूप नाजूक डोकं आहे, तर खूप हळूहळू काप, नाहीतर याला कात्री लागेल, खूप हळूहळू काप. आता परमात्मा म्हणतात की आपल्या बाळाचे केस उतरवतात, तर एवढी चिंता की कुठे कात्री नाही लागणार, आणि एक बकरीच्या पिल्लाला घेऊन तुम्ही त्याचा गळा कापता. अरे वेड्या लोकांनो, अरे तो पण कोणाचा तरी मुलगा होता की ज्याचा तुम्ही बळी चढवताय, आणि आपल्या मुलांची एवढी काळजी की कात्री सुद्धा लागू नये. परमात्मा म्हणतात की आपल्याला जसं दुःख होतं तसं दुसऱ्याचंही जाणं. आता नंतर ते सर्व केस घेऊन ती म्हातारी काय करणार? ते केस घेणार आणि मंदिरात अर्पण करणार, देवाच्या मूर्तीवर. आणि तेव्हाच जिथे जो पुजारी बसलेला असतो ते सगळे केस उचलणार आणि एका थैलीत घालून ठेवणार, एका पिशवीत. आणि जेव्हा ती सर्व पिशवी भरेल तेव्हा ती तो सगळी उचलणार आणि बाहेर कचरा कुंडीत फेकून देणार. आता तो कोणत्या बँकेत जमा करणार आहे का त्याला तर ते उचलून बाहेरच फेकायचंय. तर परमात्मा सांगतो की तुम्ही हे केस इथेच कापा आणि इथेच टाकून द्या. या मूर्ख लोकांनी धंदा बनवून ठेवलाय याचा. अपने लला के बाल उतरवावे देख कैची ना लग जइया, एक बकरी का बच्चा लेके उसका गला कटैया रे भोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया। कच्चा पक्का भोजन बनावे फिर माता धोकने गैया, कच्चा पक्का भोजन बना के फिर माता धोकने गैया, उस माता ऊपर कुत्ता मुते वो क्यों ना मर गैया रे भोड़ी सी दुनिया, गुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया, गुरु बिन कैसे सरिया। आता आपली आजी आपल्याकडून देवी पूजा करून घेते, आपल्या आत्या बहिणींकडून सांगून घेते की गुळाच्या मोठ्या मोठ्या पोळ्या करा, म्हणजे पोळ्या. कारण ते लवकर करायचंय म्हणून ते कसेही अर्धवट कच्चे बनवणार. कारण काय, तर ते कुत्र्यालाच घालायचंय शेवटी. आता तिथे एक छोटंसं देवीचं मंदिर असतं, 2-2.5 फुटांचं. एक कठाडा बनवलेला असतो, एक चबुतऱ्यासारखा. ती आजी त्यावर ते ठेवते. जेव्हा ती आजी तो नैवेद्य त्या चबुतऱ्यावरती ठेवते आणि तो ठेवून जेव्हा खाली यायला निघते तेव्हाच 2-3 कुत्री मागे तो खायला येतात. पहिले ते त्या मातेच्या त्या अन्नाला खातील आणि मग चालता चालता तिथे मूत्रविसर्जन करतात. आता परमात्मा यांना असं सांगतो की ज्या मातेला तू प्रसाद चढवतेस, संरक्षण मागतीयस, की मी तुझी पूजा करते, त्या बदल्यात तू माझं रक्षण कर. आता त्यावरच जर तो श्वान मूत्रविसर्जन करतो तर ती तुझं रक्षण काय करणार? आता परमात्मा आपल्याला काय सांगतात? आपे लिपे आपे पोते और आपे बनावे ओई, और उस पे बुढ़िया फिर पोते मांगे, देख अकल कहां से खोई। आता आपण केवळ तीच एक माऊली बघितली पुजताना. एक स्त्री एका भिंतीवरती एक चित्र निर्माण करते, स्वतःच काढते, आणि त्याच्यानंतर तिच्या समोरच आरती प्रसाद वगैरे ठेवून ती म्हणते, हे माते, की माझ्या सोन्याला संतती प्राप्त होऊ देत, मुलगा होऊ देत, धनधान्यामध्ये बरकत असू देत, याच्याकरता तुझ्याकडे नवस मागते. आता परमात्मा म्हणतो की तूच त्या देवीला निर्माण केलंयस. आपे लिपे आपे पोते आपे बनावे ओई, और उस पे बुढ़िया पोते मांगे, देख अकल कड़े तक खोई। तेरा गजब है। आता परमात्मा आपल्याला याची आठवण करून देतात. जाटी पूजे पीपल पूजे और सिर तुलसा के हो, और दूध पूत में खैर राखिए, न्यो पूजू हो तो। वडाला पूजलं, मग पिंपळाला पाणी घातलं, मग तुळशी मातेला पूजलं, पण त्याला कशासाठी पूजत आहेस? तर माझ्या धनधान्यामध्ये बरकत असू देत. आता बघा यांची अक्कल बघा. आता हे धर्मगुरू आपल्याला असा समुपदेश करतात. हे असंच शास्त्राविरुद्ध साधना करायला लावून आपल्याला भूत बनवून टाकतात. त्याच्यानंतर काय सांगतात परमात्मा? जीवित बाप के लठम लठा और मुए गंग पुचैया, और जब आवे आसुज का महीना, और वो कौवा बाप बनैया रे भोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया। जसे आपण आपल्या पित्यासोबत भांडण करतो, वादविवाद करतो, त्यांचं ऐकत नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण काय करतो? तर हे बघा पुण्यात्मांनो,
हे धर्मगुरू आपल्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीसाठी कुठले मार्ग सांगतात? पहिले तर ते म्हणणार की हा अस्थी उचला आणि गंगेमध्ये अर्पण करा, म्हणजे त्यांना मोक्ष मिळेल. आणि काय करतात, एकदा एक व्यक्ती दीक्षा घेत नव्हती, त्याच्या पत्नीने ती दीक्षा घेतली होती. तसं तो त्याच्या पत्नीला विरोध तर नव्हता करत, तो ज्ञानाला परिचित होता, ज्ञानी होता, की त्याच्यासमोर एका गोष्टीची अडचण होती की त्याच्या वडिलांचा मृत्यू होणार, आणि जर मी गंगेत अस्थि विसर्जन करून आलो नाही तर मग माझे मन मला खात राहील, म्हणूनच त्यासाठी मी दीक्षा घेणार नाही. एके दिवशी त्याची पत्नी सांगत होती की माझ्या काकांचा मृत्यू झालाय, ते निधन पावले, आणि ती त्यांच्या अस्थींना गंगेच्या घाटावरती घेऊन गेली. तिथे बसलेले ते पंडित, त्यांनी तिथे भागांचं विभाजन केलं होतं. हा भाग माझा, हा भाग तुझा. गेल्यानंतरच लगेच विचारतात की तुम्ही कुठून आलात? तिने सांगितलं की मी सोनीपतवरून आलीये. ते लगेच म्हणायला लागले, ये ये, तू माझ्या भागात ये. त्यांनी लगेच बोलवले. मग तिथे जाऊन त्यांनी आपली पोथी उघडली आणि त्यांचा सर्व इतिहास सांगितला. तर त्यावर ते काय म्हणाले, ते म्हणाले की यजमान, खूप दिवसानंतर आलात तुम्ही. हे तर अजब गोष्ट झाली. हे ऐकून तिचा नवरा संतापला. तो म्हणाला की यांना काय आमचे लोक सारखे सारखे मरावे असंच वाटतं का? हे काय म्हणतात की खूप दिवसानंतर आले विधी करायला. त्याच्यानंतर तो म्हणाला की त्या गोष्टीवरून माझं मन उडालं. याचा अर्थ असाच आहे की हे लोक रोज कोण ना कोणतरी मरायची वाटच बघत असतात. तर पुण्यात्मांनो, सगळे विधी केले, गंगेमध्ये अस्थि अर्पण केल्या, मिळाला मोक्ष. मग म्हणतात 13वा करा. 13वा कशाला? तर मोक्ष मिळवण्याकरता. अच्छा ठीक आहे, मग 13वा सुद्धा केला. मग असं म्हणतात की याचं श्राद्ध करा. पहिले दर मासाला करत होते, मग दर 6 मासांनी करायला लागले. असे खूप मोठे कार्यक्रम करायला लागले, आणि मग एका वर्षानंतर ते पूर्णत्वास जात असे. मग त्याच्यानंतर ते समापन करत असे. पूर्ण 1 वर्ष लागत असे त्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर काय करतात, परमात्मा असं म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पेंड भराई. म्हणजे परत श्राद्ध घाला, म्हणजे पितरांची मुक्ती होईल. परमात्मा म्हणतो, तुम्ही तुमच्या जिवंत पित्याबरोबर वादावादी घालता. हर मुए गंग पुचैया, और जब आया आसोज का महीना, कौआ बाप बनैया रे बोली सी दुनिया. आता मग परत श्राद्धाच्या वेळी, पितृपंधरवड्याच्या वेळी, तर ज्या तिथीला जर घरातला कोणी एखादा सदस्य मृत्यू पावला तर ते धर्मगुरू त्या तिथीची नोंद करून घेतात. पितृपंधरवड्याच्या महिन्यात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्या कोणत्याही तिथीला ज्याचा मृत्यू होतो त्या तिथीला ते विशेष कार्य करतात, श्राद्ध करतात. आणि सर्वात पहिले काय करतात, ते भोजन बनवून ते वरती ठेवतात, छतावरती, आणि त्याच वेळी कावळे येऊन खाऊन जातात. तर ते काय म्हणतात आपले धर्मगुरू, बघा, प्रसाद पोचला तुझ्या वडिलांना, कदाचित कावळ्याच्याही रूपात असतील. अरे भल्या माणसांनो, मोक्ष मिळवायला चालले होते, कावळा बनवून टाकले. ही आहेत त्यांची साधनं. तर परमात्मा म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पेंड भराई, और बहुत सरहद खान को आए, काग बने कलमाही. पुढे काय सांगतात, जय सतगुरु की संगत करते सकल कर्म कट जाई, अमरपुरी पर आसन होते जहां धूप न छाई. तर आता हे काय म्हणतात, जर सद्गुरू मिळाले असते, त्यांची साथ मिळाली असती, तर या सर्व कर्मातून मुक्ती मिळाली असती. ना श्राद्ध करणे, ना भूत बनणे, ना कोणा पशूंच्या किंवा कावळ्यांच्या योनीमध्ये जाणे. तर त्याच्यानंतर काय होतं, त्या अमरपुरीवर, अमरपुरी अशा स्थानाचा कधीही नाश होत नाही, ते सतलोक, सनातन परमधामाची प्राप्ती होईल. सद्गुरू मिळाले तर आपल्या सर्व चिंता मिटतील. तर हे सर्व धर्मगुरू असे सांगतात की श्राद्ध हे करायलाच पाहिजे. यांनी तर आपले सगळे कर्म बिघडवण्याचा ठेकाच घेतला होता. पुण्यात्मांनो, पवित्र हिंदू धर्माच्या जे सद्ग्रंथ आहेत, पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता
आणि 5वा वेद जो परमात्मा कबीर देवजी यांच्या मुखकमलातून निघालेला आहे तो सर्व गुणसंपन्न आहे, संपूर्ण आहे, सगळ्या ग्रंथांचा सार आहे. हे तर त्यांच्या हाती लागलं नाही, कारण संस्कृतच्या ज्ञानी लोकांनी हे तर नाकारलं होतं. कबीर देवाची वाणी तर एक अशिक्षिताची वाणी आहे असं म्हणून ते आपल्यापर्यंत येऊ नाही दिलं. तर यामध्ये जे पुराण आहे की हे पुराण ही एक अशी गोष्ट आहे, गीता आणि वेद चारही वेदांचा सारांश श्रीमद भगवद्गीता. तर या श्रीमद भगवद्गीतेमध्ये काळदेवाने काही व्यूहरचना करून घेतल्या होत्या युद्ध घडवून आणण्यासाठी, आणि जे वेदांशी समतोल राखतं ते गीतेतलं ज्ञान बरोबर आहे. तर आपण पाहिलं ते ज्ञान हे गॉड गिव्हन आहे, परमात्म्याने दिलेलं आहे. तर आपण परमात्म्याच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आणि पुराण काय आहे तर ब्रह्माजी यांद्वारे दिलेलं ज्ञान, ब्रह्माजींकडून ऐकलेले हे ज्ञान किंवा दुसऱ्या कुठल्या ऋषींकडून ऐकलेले हे ज्ञान याची सरमिसळ करून पुराण बनवले. आता वेदांमध्ये या श्राद्ध कर्मकांडांचा निषेध आहे आणि गीताजीमध्ये सुद्धा निषेध 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये आणि स्पष्ट केलंय, भूत पूजणारे भूतच बनतील. आता हे बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित आहे. अनुवादक आहेत जयदयाल गोयनका. हा आहे अध्याय नंबर 9, श्रीमद भगवद्गीता, श्लोक नंबर 25. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतील, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतील, आणि भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतील, आणि माझे पूजन करणारे मला प्राप्त होतील. आता हे श्राद्ध कुठून आलं मग? आता तुम्हाला दाखवतो एक झलक पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे. एक मार्कंडेय पुराण आहे. एक रुची नावाचे ब्राह्मण होते, ऋषी. त्यांनी वेदांना वाचलं, ऐकलं. ते अत्यंत ज्ञानी पुरुष होते. ते म्हणाले की मनुष्य जीवन हे फक्त मोक्षप्राप्तीसाठी असतं. म्हणूनच ना त्यांनी विवाह केला, ब्रह्मचारी पदावर राहून 40 वर्षांची आयु झाली होती तरी. आणि ते जंगलात वनात राहत होते. काही घर नव्हतं, ना कुठली झोपडी टाकून ठेवली होती. हा विचार करून की मोक्षप्राप्ती करायची आहे आणि असं काय साठवून ठेवायचंय, 2 दिवसांचं तर आयुष्य आहे. तर ते वेदानुसार साधना करत होते, ते रुची ऋषी. आणि त्याचे जे वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा, त्यांचा मृत्यू झाला होता. ते भूत बनले होते आणि ते सुद्धा ऋषी होते, ब्राह्मण होते. यांनी सुद्धा हे कर्मकांड केले होते, करवून घेतले होते. मग ते भूतच होणार. तर ते चौघही दिसून आले आणि ते म्हणाले की मुला, की तू विवाह का नाही केलास? विवाह करून तू आमचं श्राद्ध केलं असतंस, आणि आम्हाला मोक्ष मिळाला असता. तर मग रुची म्हणायला लागला की पितामहो, वेदांमध्ये तर याला मनाई केलेली आहे. हे श्राद्ध वगैरे करणे, ही सगळे कर्मकांड करणे, ही तर मूर्खांची कामं आहेत. आणि ते पित्र सुद्धा म्हणतात की मुला, आहे तर हे असंच आहे, याच्यात कुठला संदेह नाही, मिथ्य नाही, हे तर खरे आहे. परंतु आमचं काय होणार? भोगा तुमच्या कर्माची फळं, तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही मेलात आणि तुमच्या मुलाला मारण्याची तयारी करताय. हे बघा, मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. आता 242व्या पानावरती संक्षिप्त मार्कंडेय पुराण, रौच्य मनुची उत्पत्ती कथा. मार्कंडेयजी म्हणतात, हे ब्रह्मण, पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. प्रजापती रुची ममता आणि अहंकाराशिवाय या पृथ्वीवरती राहत होते. त्यांना कोणापासूनही भय नव्हते. ते खूप कमी निद्रा घेत होते. ना त्यांनी अग्नीची स्थापना केली होती आणि ना की स्वतःसाठी घर बनवून ठेवलं होतं. ते एकाच वेळी भोजन करत आणि आश्रमाविना राहत होते. त्यांना सर्व प्रकारच्या आसक्तींशिवाय तसेच मुनिवृत्तीसारखे राहते बघून त्यांच्या पितरांनी त्यांना विचारले. आणि आता हे बघा, हे 4 जण भूत बनलेत पुढे. हे रुची ऋषी आहेत आणि हे त्यांचे पूर्वज, जे भूताची पूजा करून भूत बनलेले आहेत. आता हे सगळे एकत्र त्याला दिसले. पित्र म्हणाले, मुला, विवाह स्वर्ग आणि अपवर्गाचा हेतू असल्या कारणाने ते एक पुण्यमय कार्य आहे.
हे तर त्या पितरांचे उद्गार आहेत. ही तर पितरांची वचनं आहेत जी आपला सल्ला देतात. ते तू का नाही केलंस? गृहस्थ पुरुष सर्व देवता, पित्र, ऋषी आणि अतिथींची पूजा करून पुण्यमय लोकाला प्राप्त करतो. ते स्वाहाच्या उच्चाराने देवतांना, स्वधा शब्दाने पितरांना, तसेच अन्नदान, बली, वैश्वदेव इत्यादींना भूत आणि इतर प्राणी तसेच अतिथींना त्यांचा भाग समर्पित करतात. मुला, आम्ही असे मानतो की गृहस्थ आश्रम स्वीकार न केल्याने तुला या जीवनामध्ये दुःख, क्लेश सोसावं लागेल आणि मृत्यूच्या नंतर दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा दुःख सोसावं लागेल. रुची म्हणाला, पितृगण, परिग्रह हे अत्यंत दुःखाचे व पापाचे कारण असते. तसेच त्यामुळे मनुष्याची अधोगती होते. हाच विचार करून मी पहिले स्त्री संग्रह केला नाही. आता इथे बघा, पित्र म्हणाले, मुला, जितेंद्रिय होऊन आत्म्याचे प्रक्षालन करणे उचितच आहे, परंतु तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मोक्षाचा मार्ग आहे. आता सांगा, याला तर वाईट मार्ग मानलेला आहे आणि सांगत आहेत की तुम्ही ज्या मार्गावरती चालत आहात तो मोक्ष मार्ग आहे. आता आम्ही सांगू पित्र बनायचा मार्ग काय आहे तो. रुचीने विचारले, पितामहो, वेदांमध्ये कर्ममार्गाला अविद्या म्हटले गेलेले आहे. जो सल्ला तुम्ही देताय की श्राद्ध करा, विधी करा, ही सगळी कर्मकांड करा, हा तर मूर्खांचा सल्ला आहे. मग तुम्ही मला का त्या मार्गास जाण्यास भाग पाडत आहात? पित्र म्हणाले की हे सत्य आहे की कर्माला अविद्या असे म्हटले गेलेले आहे. यावर संदेह करायचं काहीच कारण नाही. मग काय तुझं शिर उरलं? आता काय राहिलं? आता हे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आता या गोष्टीला पित्रसुद्धा मानतात की तुम्ही जी साधना करत आहात तो मोक्ष मार्ग आहे आणि हे तुम्हाला अजून सल्ले देत आहेत की विवाह कर, भूतांचं पूजन कर, कर्मकांड कर. अरे हा तर नरक मार्ग आहे. आणि तुम्ही सुद्धा मानता की तुम्ही जो मार्ग बनवताय तो मोक्षाचा मार्ग आहे. आणि रुची म्हणतो की वेदांमध्ये तर याला मान्यता दिलेली नाहीये की भूतांचं पूजन करणं, श्राद्ध करणं, कर्मकांड करणं. आणि पित्र याचा स्वीकारही करत आहेत. याच्यात काही संदेह नाही, यात काही खोटं नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? गोरख मच्छिंद्र शिंपी. आपण कोठून आलात? महाराष्ट्र, नाशिक, सातपूर. आपला व्यवसाय काय आहे? मी ABB कंपनीत जॉब करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 5 नोव्हेंबर 2017 रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा ग्रहण केली. तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात? जसं की देवी देवतांची भक्ती करत होतो. आमच्या घरी दरवर्षी आम्ही कानबाई बसवत होतो आणि आमची एवढी भावना होती की कानबाईला आम्ही नवस करायचो, नवस मानायचो. परत मी श्रावण सोमवारी फेरीला पण जात असत. माझ्या जवळजवळ 5-6 फेऱ्या झाल्या. नंतर जे आपले जसं राम भक्ती करायचो, कृष्ण भक्ती करायचो, शिवभक्ती करायचो. आपले जेवढे देवी देवता आहे. नंतर संकट चतुर्थी पण मी व्रत करत असत. दर संकट चतुर्थीला मी उपवास पकडत असत आणि गणपतीला दर्शनाला पण जात असत. आणि दरवर्षी गणपती जयंतीला आम्ही 10 दिवस गणपतीसुद्धा बसवत. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. मला असं विचारायचं आहे की या भक्ती साधनेव्यतिरिक्त आपण अन्य कोणी साधू संतांकडनं नामोपदेश घेतला होता का? मी शैव पंथात 1008 महामंडलेश्वर स्वामी सरस्वती नंदजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती. त्यांनी मला राम नामाचा मंत्र दिला होता. मी जवळजवळ 4 ते 5 वर्षे त्यांच्याकडे मी साधना केली. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात?
मला माझ्या एका मित्राकडून ज्ञानगंगा असं पुस्तक मिळालं. ते पुस्तक मी घरी आणल्यानंतर रोज अर्धा एक तास मी वाचत असत. एके दिवशी मला वाटलं की हे ज्ञान शास्त्रानुसार आणि सत्य आहे. ते वाटल्यानंतर मला असं वाटलं की आपण इथं नामदीक्षा घेतली पाहिजे. आपल्याला मोक्षप्राप्तीचा हा एकच सत्य मार्ग आहे. मी एके दिवशी विचार केला की आजच्या आजच नामदीक्षा घेतली पाहिजे. तर मी त्या मित्राला संपर्क साधला. मला ही नामदीक्षा घ्यायची आहे की मला कशी नामदीक्षा घेता येईल. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिला. नाशिकला नामदान केंद्रावरती मी नामदीक्षा संत रामपालजी महाराजांकडून ग्रहण केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र होते त्यांनी आपल्याला सर्वप्रथम ज्ञानगंगा नामक पुस्तक वाचायला दिलं. जेव्हा आपण त्या पुस्तकाचं अध्ययन केलं तर त्या पुस्तकामध्ये असं काय लिहिलं आहे की ते वाचल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी. त्यांनी गीतानुसार अध्याय श्लोक नंबर मला ते ज्ञान खरोखरच सत्य वाटू लागले. त्यांनी सगळे शास्त्र खोलून दाखवले की आपल्याला कशी भक्ती करायची आहे आणि भक्तीचे प्रकार कसे. त्यांनी त्या पुस्तकातून आपल्याला शास्त्राप्रमाणे सांगून दाखवलं. असे कुठलेही संत आपल्याला शास्त्र खोलून भक्ती दाखवत नसत. पण संत रामपालजी महाराज यांनी वेदानुसार गीतेनुसार जेवढे 6 शास्त्र 18 पुराण त्यांनी सगळे ग्रंथ उघडून दाखवले. जगामध्ये जेवढे बी ग्रंथ आहेत त्यातील त्यांनी उघडून सत्य साधना शास्त्रानुसार सांगितले आहे. ती मला सत्य वाटू लागली आणि मी ती साधना करत आहे. जेव्हा आपण ह्या संत रामपालजी महाराजांची सत्य साधना स्वीकारली त्या साधनेमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही बदल आढळलेत का? मला या मार्गामध्ये आल्यानंतर भरपूर काही मला अनुभव आलेले आहे. पहिला अनुभव असा आलेला आहे की माझ्या लग्नाला 3 ते 4 वर्ष झालेली होती. काही प्रॉब्लेम आल्यामुळं काही मला मूल होत नव्हतं. तर बरेच डॉक्टरांकडं गेलो. बरेच स्पेशलिस्ट डॉक्टर आहे त्यांना दाखवलं पण मला संतान लाभ होत नव्हती. काही घरचे पण सांगत होते या देवाकडे जाय, तिथं नवस मान, नवस केल्याने पुत्रलाभ होईल. पण मला 3 ते 4 वर्षे काही संतान झाली नाही. पण संत रामपालजी महाराज यांच्याकडं नामदीक्षा ग्रहण घेतल्यानंतर मी माझ्या शास्त्रानुसार भक्ती केल्याने संत रामपालजी महाराज यांनी जी भक्ती दिली ती भक्ती कमाईनंतर मला संतान प्राप्त झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला आवश्यक असे संतान प्राप्तीचं सुख पाहिजे होतं त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले. वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्ट्या आपण डॉक्टरांकडे गेले, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली. त्याचप्रमाणे जे काही लोक आपले नातलग सांगत होते या देवीला जा त्या देवीला जा तिथेसुद्धा आपण प्रयत्न केले. त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ मिळालं नाही. परंतु शास्त्रोक्त भक्ती संत रामपालजी महाराजांकडनं ग्रहण केल्यानंतर आपल्याला आज संतान प्राप्तीचा लाभ प्राप्त झाला. तर हा तर लाभ आपल्याला एक झालाच, त्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही आपल्या जीवनामध्ये काही बदल काही चेंजेस आढळलेत का? सर, मला एक असे 2-3 अनुभव आलेले. ते सांसारिक दृष्ट्यामध्ये खूपच अवघड होते. माझ्या घरी आई वडील मी माझे मिसेस आम्ही सगळे एकत्र राहत असत. माझे वडील खूप ड्रिंकिंग करत होते. ते ड्रिंकिंग करत असताना आम्हाला खूप भक्ती मार्गामध्ये बाधा होत होती. ते काही ऐकतच नसे की त्यांना सांगायचं की हे ड्रिंक केल्यानंतर तुम्हाला कुठला फायदा मिळतो का, हे ड्रिंक करू नका. त्यांना रोज 2 वेळ ड्रिंक लागायची. परत त्यांना गायछापसुद्धा लागायची. त्यांना सांगायचो आम्ही की तुम्ही हे व्यसन करू नका, व्यसनापासून आपल्या शरीराचं नुकसान होतं. पण ते ऐकतच नसत. आमच्याशी रोज भांडायचे. मी अक्षरशः वैतागून गेलो होतो. पण एके दिवशी विचार केला, परमात्मा संत रामपालजी महाराज यांना मी दंडवत केला आणि परमात्म्याला विनंती केली की तुम्हीच यांना या मार्गातून बाहेर काढू शकता की आम्ही खूप यांना वैतागलो आहोत. तुम्हीच परमात्मा यांना मार्ग दाखवा.
परमात्माने अशी दया केली, आमचे वडील आहे त्यांना परमात्माने ऑटोमॅटिक मोबाईलमध्ये सत्संग दिसायला लागले. ते सत्संग ऐकत नसायचे पण दुसरंच पाहत असायचे, पण तरी पण आमचे वडील ते सत्संग पाहत नसे. पण एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला, नेमकं सांगता काय. त्यांना ते ऐकता ऐकता त्यांचं एक मनात विचार आला की आपण ही नामदीक्षा घेतली पाहिजे. खरोखर त्यांना हे ज्ञान आवडलं, कारण शास्त्राप्रमाणे परमात्म्यांनी आपल्याला हे ज्ञान समजवलं आहे. मग त्यांना सत्य वाटायला लागलं. मग त्यांनी एके दिवशी मला सांगितलं की तू जी भक्ती करतो ही खरोखर खरी आहे, मला पण ही नामदीक्षा घ्यायची. तर ते स्वतःहून मला म्हटले की मला आज नामदीक्षा घ्यायला घेऊन चल. तर मी संत रामपालजी महाराज यांच्याकडे आमच्या वडिलांना मी नामदीक्षा घेण्यासाठी घेऊन गेलो. संत रामपालजी महाराज यांनी एवढी मोठी माझ्यावर दया केली, अक्षरशः त्यांनी आम्हाला एवढं हैराण केलं होतं. ते व्यसन सोडतच नव्हतं. ते मला असं सांगायचे की मी जर दारू सोडली माझं जीवन संपून जाईल. मला एवढा आनंद झाला त्यावेळेस की परमात्म्याने काय दया केली की अक्षरशः ऐकतच नव्हते. रोज घरात भांडणं करायचे, एवढी दारू पिऊन यायचे. मला वाटलं परमात्म्याने खूपच मोठी दया केली, कारण की एवढे देवदेवतांची भक्ती करूनही मला लाभ मिळाला नाही. पण संत रामपालजी महाराज यांच्याकडे नामदीक्षा घेतल्यानंतर माझ्या वडिलांची दारूसुद्धा सुटून गेली आणि त्यांना रोज 2 गायछापच्या पुड्या लागत, रोज दारू पित असत, त्यांचे व्यसन सुटलं. हाच माझा मोठा चमत्कार आहे, परमात्माचा खूप मोठा चमत्कार झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला असे बरेचसे अनुभवायला मिळाले. मुख्यतः आपल्या वडिलांना जो काही व्यसन जडलं होतं त्या व्यसनातून ते मुक्त झाले. परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची जे आपल्या वडिलांनी नामदीक्षा आणि गुरुमंत्र घेतले, त्यानंतर त्यांची किती दिवसात त्यांचं जे व्यसन सुटलं आणि आजच्या घडीला त्यांचं व्यसन सोडून आज किती दिवस लोटले आहेत? सर, जवळजवळ आता 2 वर्षे होत आलेले. त्यांना आता व्यसना आधीन माणूससुद्धा दिसला तरी ते त्यांच्या समोर उभे राहत नाही. ते म्हणतात की व्यसन करणे खूप मूर्खाचं काम आहे. सर, या सर्व आपल्या अनुभवामधून आपण आपले जे मित्रपरिवार आहे, जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? सर, मी हे संदेश सांगण्यात येत आहे की हे जे काही शास्त्रानुसार आपल्याला साधना सांगितलेली आहे ही सत्य आहे. आपण आतापर्यंत जी काही साधना करत होतो ती शास्त्ररहित आहे. परमात्म्याने ही जी साधना सांगितलेली आहे ही सत्य आहे. त्यांनी आपल्याला प्रमाण दाखवले आहेत. बरेचसे TV चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग असतात, ते तुम्ही ऐका. परत काही पुस्तक प्रकाशित केलेले, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, ते तुम्ही वाचा. तुम्हाला ज्ञान ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ते ज्ञान ऐकून तुम्ही नाम उपदेश घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग येतात, त्याचप्रमाणे त्यांनी जे काही पुस्तके आज प्रकाशित केलेले आहे, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, या पुस्तकातलं ज्ञान समजून प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर कोणाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवर पाहत असताना त्याच्यावर नंबर येतात, ते नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या नामदान केंद्रावर जाऊन नाम उपदेश घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, या नामदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया खर्च येत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950